आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। चला प्रवेश सुरू झाला। 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर। आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर। आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। प्रवेश सुरू झाला। कोर्स फक्त 30 दिवसाचा, दररोज 1 तास द्यायचा आहे। 5 जुलै पासून भव्य सुरुवात। प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर 98 90 39 87 88। नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, लवकरच आपण 1 ते 2 दिवसात 40,000 सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठलेला आहे। 40,000 सबस्क्रायबर्स आपल्याला जोडलेले आहेत। माझा एक व्हिडिओ ताबडतोब 40,000 लोकांच्या मोबाईल मध्ये जातो आणि 50 लाख व्ह्यूअर्स 1 वर्षात रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलनं संपादित केलेले आहेत। 50 लाख लोकांनी आपलं युट्यूब पाहिलेलं आहे। त्याबद्दल 50 लाख लोकांचं व्ह्यूअर्स आणि 40,000 सबस्क्रायबरचं मी धन्यवाद मानू इच्छितो। मित्रांनो, हे तुमचं प्रेम आहे। अनेक लोक म्हणतात, दादा तुम्ही खरं बोलतात, पण मित्रांनो, खरं हे अत्यंत कडवट असतं। खरं हे कोणाला रुचत नसतं। कधी कधी खरं बोलल्यानं नुकसान होतं, कधी कधी खरं बोलल्यानं फायदा होतो। आणि आता या वयात, या आयुष्याच्या टप्प्यावर नफा नुकसानीचा विचार न करता अन्याय, अत्याचार, खंडणी, बलात्कार, खून आणि अन्याय, त्याचबरोबर लोकांवर होत असलेले अत्याचार, याच्या विरोधात आवाज उठवणे हेच रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचं आयुष्याचं महत्वाचं काम असणार आहे मित्रांनो। आणि युट्यूबचं हे रेकॉर्ड, हे अजरामर रेकॉर्ड आहे। तुम्ही कधीही जाऊन त्या दिवसाचा आपला व्हिडिओ पाहू शकता। एवढं युट्यूबचे धन्यवाद आपण मानले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे आपल्या सर्वांचे आभार झाले। काल आषाढी एकादशी संपन्न झाली। 20 लाख भाविकांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला साकडं घातलं की हे पांडुरंगा, या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला, जनतेला आशीर्वाद दे, दुर्बुद्धी येऊ देऊ नको, पाऊस चांगला पडू दे आणि माझा ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध होऊ दे। पांडुरंगा, एवढंच मागणं आहे तुला की कुठे अत्याचार, अन्याय होऊ नये। आणि या 1 वर्षात कुणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, कुठल्या तरुणीने आत्महत्या करू नये, कुठल्या मुलाने आत्महत्या करू नये। एवढं पांडुरंगाच्या चरणी आपण दंडवत घालून नतमस्तक होऊन मागणं करूया। आणि मित्रांनो, पांडुरंग आपलं ऐकेल अशी आपल्याला अपेक्षा आहे। आणि मित्रांनो, आता श्रावण येतोय। श्रावण म्हणजे भगवान महादेव, परळीचं ग्रामदैवत श्री वैद्यनाथ, एक महादेवाचंच रूप। मित्रांनो, याच परळी शहरामध्ये 18 महिन्यापूर्वी, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी महादेव मुंडे यांची निर्घुणपणे हत्या झालेली होती, तहसीलच्या समोर, याच वैद्यनाथच्या नावानं असलेल्या कॉलेजच्या जवळ।
मित्रांनो, आता कुठेतरी आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेंच्या हत्येला खुणाला वाचा फोडलेली आहे बाळा बांगरनं. हा बाळा बांगर कोण? तर 2 ते 3 दिवसापूर्वी ज्यांनी गौप्यस्फोट केला आणि वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केले की हाच वाल्मिक कराड कसा सूत्रधार आहे संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणात. आणि त्यांनी हे आता सांगितलेलं आहे की या महादेव मुंडेंची हत्या करून त्याच्या नरडीचा घोट घेतला, मांस आणि हाडाचा तुकडा त्याच्या टेबलवर आणून टाकला आणि त्या मारेकऱ्यांना ह्याच वाल्मिकना उदारांतकरांना गाड्या भेट दिल्या. वा, हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, हे महादेवा, काय घडतंय या परळी शहरामध्ये? कोण वाचवणार आहे या परळीला आता? या महादेव मुंडेंचा तपास ज्या सानप या नावाच्या अधिकाऱ्यांकडे गेला, पोलीस अधिकाऱ्यांकडे, पीआय कडे, तर त्यांनी काहीतरी असं उत्तर दिले असं म्हणतात. आणि हे जबाबदारीचं विधान महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलला दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की सानप म्हणाले म्हणे बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. बंगल्याहून फोन, आरोपी कोण, हेच आपला टायटल आहे मित्रांनो. परळीत कुणाचा बंगला आहे? त्या बंगल्याचा सूत्रधार कोण आहे? तर हा वाल्मिक कराड आहे. आणि त्या बंगल्याहून फोन जातो की महादेव मुंडेंच्या प्रकरणात काही पुन्हा पकडू नका, आरोपी काय नाही, दुसरं कोणाला काय टाकायचं टाका. मित्रांनो, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितले की 100 फुटावर त्याची डेड बॉडी पडलेली होती, अलीकडे 100 फुटावर त्याची गाडी होती. गाडी सापडती, बॉडी नाही सापडत. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अजित दादा, तुम्ही टायरात घेण्याची भाषा करता, आता घ्या सगळ्यांना टायरात आणि खोदून काढा हा महादेव मुंडेंचं हत्येचं प्रकरण. मुळाशी जा त्याच्या. 18 महिन्यापासून दर की ठोकरे खा के भटक रही है ये ज्ञानेश्वरी मुंडे और उनके बच्चे. मधीच हिंदी आलं बघा, कशामुळे आलं माहित नाही. कदाचित राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना हे हिंदी आवडेल का नाही माहित नाही. पण मित्रांनो, लक्षात घ्या की हत्या होते, 18 महिने झाले त्याचा तपास लागत नाही. त्यानंतर जवळपास 7 ते 8 अधिकारी, तपास अधिकारी बदलले. मग कुणाच्या बंगल्यावरून फोन गेला? कुणाच्या आदेशावरून पोलीस काम करतात? कुणाच्या आदेशावरून तपास थांबला? आणि हा महादेव मुंडेंचा हत्या दाबण्यात आली. अशा कितीतरी हत्या या परळी आणि बीड शहरात आतापर्यंत दाबण्यात आल्या जिल्ह्यामध्ये. याचं अगणित गिनती आहे. कित्येक तर उघड आलेले नाहीत, आणि ज्या उघड येतात त्याचाच फक्त गवगाव होतो. जर संतोष देशमुखचं प्रकरण जर मनोजदादा जरांगेंनी उचललं नसतं, मनोजदादा जरांगेंनी जर ठिया मांडला नसता, तर हे प्रकरण धसास जात नव्हतं. आता पुन्हा धस नाव आलं बघा आपल्या बोलण्यात. याच सुरेश धसांनी याच महादेव मुंडेंच्या परिवाराची जाऊन भेट घेतली, त्यांना सांत्वन केलं, त्यांना सांगितलं की याला न्याय दिला जाईल. आता धस कधी होतात फस हेच माहित नाही. असा आवाज उठवला त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात, असा आवाज उठवला, पुन्हा झाले धस फस. आणि याच धसांच्या बाबतीत आता मनोजदादा जरांगे नाराजी व्यक्त करतायत की हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरत नाहीत, मधीच सोडतात. मधी मीडिया एवढा धसांच्या पाठीशी पळाला होता. सकाळी उठल्यापासून धसांच्या बंगल्यावर बोंब घेऊन बोला, पत्रकार तयारच. आमचे धस म्हणजे त्यावेळेसचे नॅशनल हिरो झाले होते टीव्ही चॅनलचे. सुरेश धस साहेब, महादेव मुंडेचं प्रकरण तुम्ही उचललं खरं, पण ते धसास कोण न्यायचं? फक्त तुम्ही प्रकरण उचलता पुन्हा मध्येच सोडून देता. मग कोणतं डिलिंग होतं, काय मॅनेज होतं?
तेवढं आपण स्पष्ट बोलतो, कारण आपण आधीच सांगितलेलं आपलं चॅनल कोणत्या नेत्याचं नाही, कोणत्या पार्टीचं नाही, कोणत्या धर्माचं नाही, कोणत्या देशात कोणत्या झेंड्याचं नाही, कोणत्या चिन्हाचं नाही. आपण कोणाचीच गुलाम नाही आहेत आणि म्हणून आपण एवढं स्पष्ट बोलू शकतो. मित्रांनो, आता हे महादेव मुंडेचं प्रकरण का दाबल्या चाललंय? बाळा बांगरचं कौतुक केलं पाहिजे. बाळा बांगर आता ह्या तुमच्या ज्ञानेश्वरी ताईंना तुमच्याकडून आशा निर्माण झालेली आहे. लवकरच त्या तुमची भेट घेणार आहेत बाळा बांगरची. आणि बाळा बांगरनी ज्या दिवशी हे स्टेटमेंट केले की त्या महादेव मुंडेचा हाडाचा आणि मासाचा तुकडा त्या वाल्मिक कराडच्या टेबलवर टाकण्यात आला आणि त्याला फोन करून देण्यात आला, बघा आम्ही त्याच्या नरडीचा खोट घेऊन आलेलो आहे, की लगेच वाल्मिक कराडने त्यांना गाडी भेट दिली, लेके जाओ. एक खून केला की लगेच गाडी मिळते. हो, ही स्कीमच आहे बीड जिल्ह्यामध्ये. मर्डर करा, गाडी घ्या. मित्रांनो, गृह खातं, मुख्यमंत्री अजितदादा तुमच्यासमोर फार मोठं चॅलेंज. मर्डर करा, गाडी घ्या, ही स्कीम आहे काय बीड जिल्ह्यामध्ये? मला प्रश्न असा पडतो की तिथले व्यापारी कशा दहशतीमध्ये असतील? कित्येक व्यापाऱ्यांनी आपापले उद्योग बंद करून इतर शहरं गाठलेली आहेत. कित्येक जण गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत व्यापारी. कित्येक व्यापारी देशोधडी लागलेले आहेत. फक्त राजकीय दबाव, खंडणी, षड्यंत्र, खून, बलात्कार. आणि परवा तुम्ही पाहिलेले प्राध्यापक विजय पवार, शिक्षकांमधला भक्षक, बीडचं प्रकरण. म्हणजे मुली सुरक्षित नाही आहेत, व्यापारी सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही. महादेव मुंडेचं आता प्रकरण बाहेर येणार आहे का नाही 18 महिने झालं. आणि काल तर ज्ञानेश्वरी ताईंनी सांगितले की मी आता मंगळवारी SP कावत साहेबांची भेट घेणार आहे आणि शुक्रवारी मी माझ्या मुलाबाळासहित आत्मदहन या कावत साहेबांच्या ऑफिस समोर करणार आहे. कावत साहेब, वेडीचा वर घाला. ज्ञानेश्वरी ताई, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखची मंडळी लढती आहे, संतोष देशमुखचा परिवार धनंजय मुंडे लढतोय, त्याची मुलगी लढतीये, त्याचा छोटासा लेकरू आता अन्याच्या विरोधात संयम आणि शांततेत लढतंय. तुम्ही सुद्धा संयम सोडू नका ज्ञानेश्वरी ताई. हे टोकाचं पाऊल तुम्ही घेऊ नका, कारण तुमच्या मरण्यानं तिथं काही फरक पडणार नाही. एवढं गेंड्याचं कातडा निर्ढावलेलं आहे सरकार. पोलीस खातं एवढं दावणीला बांधल्या गेलेलं ह्या राजकारणी लोकांच्या, त्याचे हे एक एक उदाहरण आहेत मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला टायटल दिलंय की बंगल्याहून फोन, आरोपी कोण आहे ते सानप साहेबाला सगळं माहिती आहे. मग हे महादेव मुंडेचं प्रकरण दाबल्या का चाललंय? आता काल कावत साहेबांनी बाळा बांगरांचं एक स्टेटमेंट घेतलेले. बाळा बांगरला पोलिसांनी बोलून घेतलेलं होतं. खूप चांगलं काम चालू आहे. कावत साहेब, तुम्हाला धन्यवाद. तुमच्याकडूनच आता थोड्या आम्हाला आशा निर्माण झालेल्या आहेत की हे पोलीस अधीक्षक खरंच प्रामाणिकपणे कोणत्याही राजकारण्याच्या, कोणत्याही मंत्र्याच्या, कोणत्याही कुणाच्या फोनला, कुणाला दबावाला बळी न पडता या कावत साहेबांनी या ज्ञानेश्वरी ताईला पूर्ण विश्वास दिलेला आहे की ज्ञानेश्वरी ताई, तुम्ही काळजी करू नका. या महादेव मुंडेला, या महादेवाच्या नगरीमध्ये, या वैद्यनाथांच्या नगरीमध्ये मी शपथ घेऊन सांगतो की याचा न्याय दिल्याशिवाय कावत साहेब बदली होऊन जाणार नाही. सानप साहेब सुद्धा बंगल्यावरून फोन आला की महादेव मुंडे प्रकरण दाबा. मग तो फोन कोण केला? धनंजय मुंडे तर नाही करणार, कारण धनंजय मुंडेंना, आता धनंजय मुंडे विषय निघाला म्हणून मित्रांनो मी सांगतो, धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांचा बदला घ्यायचा आहे म्हणून बीडमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली. कोण संदीप क्षीरसागर? आमदार संदीप क्षीरसागर. ज्या संदीप क्षीरसागरांनी धसच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रात सभा घेतल्या. कुणाच्या विरोधात? आमदार धनंजय मुंडेच्या विरोधात. मग धनंजय मुंडेने विचारलं होतं, तुम्हाला माझा राजीनामा पाहिजे होता का संतोष देशमुखच्या हत्येला न्याय पाहिजे होता? पण यांचं लक्ष राजकीय त्यांच्या राजीनाम्यावर होतं. आता त्यांचा राजीनामा झालं समाधान. आता संदीप क्षीरसागर कुठल्या सागरात आहेत माहित नाही.
आणि धस कधी फस झाली हे माहित नाही. झाला राजीनामा झाला. बरं, या राजीनाम्यातून मिळवलं काय? या राजीनाम्यातून मिळवलं काय? एकट्या धनंजय मुंडेंचा राजीनामा गेली म्हणून दहशत संपली का? धनंजय मुंडेंचा राजीनामा गेली म्हणून तिथली गुंडगिरी संपली का? अजूनही रील्स तयार होतात. अजूनही 18-19 वर्षाच्या पोरांची माते भडकवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आका, आकाचा आका, त्याचा आका, या सर्वांचा आका, अशी आका बसलेली. ज्यावेळेस बाळा बांगरनी काल हे स्टेटमेंट केलं 1-2 दिवसापूर्वी, त्या दिवशी महादेव मुंडेंची पत्नी आणि परिवार धाय मोकळून रडत होता. बाळा बांगरनी जे सांगितलं की त्याच्या मासाचा तुकडा आणून टेबलवर फेकला की बघा खलास करून आलो त्या महादेव मुंडेला, लगेच बक्षीस, मला कोणती गाडी पाहिजे. मग ते बक्षीस देणारा कोण आहे, मारणारा कोण आहे? असंच होणार आहे का? आणि पुढे ह्या परळी, बीड याचं भवितव्य काय? ही तरुणांची पिढी, हे भारताचं उद्या आशास्थान, हे महाराष्ट्र समृद्धीकडे. मुख्यमंत्री लक्ष द्या जरा इकडे, जाईल महाराष्ट्र समृद्धीकडे, पण इकडे लक्ष द्या. हे प्रकरण दबल्या नाही गेलं पाहिजे. या प्रकरणाला बाळा बांगरने वाचा फोडलेली आहे आणि याच्या मुळाशी जाणार. आता अजून 400 अजून आरोपपत्र दाखवणार, मग आरोपी पकडणार, तिथून चार्जेस फाईल होणार, तिथून कोर्ट केस चालणार. कधी न्याय मिळणार आहे महादेव मुंडेला? का पुन्हा संतोष देशमुख सारखं तारीख पे तारीख? ज्ञानेश्वरी मुंडेला, मी त्याच्या पत्नीला हे 2 लेकरं शिकवायची, 3 लेकरं शिकवायचे का तुमच्या कोर्ट कचऱ्या करत बसायच्या? मित्रांनो, हे ज्यावेळेस आपण ऐकतो, ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस मन सुन्न होऊन जातं आणि कुठेतरी न्यायावरचा विश्वास उडायला लागतो. म्हणून या प्रकरणाला धसाच न्यायचं काम धसांनी पुन्हा एकदा आवाज उठवावा. खरं तर खासदार सुप्रियाताई सुळे या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जाऊन त्यांचं साथ, अहो राजकीय लोक येतात, चॅनल्स सोबत घेऊन येतात, त्याची प्रसिद्धी करतात, मीडिया ट्रायल केली जाते, आम्ही काहीतरी समाजासाठी करतो हे दाखवलं जातं. कुठे आता रुपालीताई चाकणकर? रुपालीताई चाकणकर हे तुम्हाला चॅलेंज आहे, चॅलेंज. एक महिला आपल्या पतीच्या हत्येच्या संदर्भात या मंगळवारी कावंत साहेबाला भेटणारे आणि शुक्रवारी आत्मदहन करणारे, हे तुम्हाला चॅलेंज आहे. रुपालीताई, तुम्ही ताबडतोब फोन लावा ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि आधार द्या, धीर द्या, की सांगा हा महिला आयोग तुमच्या पाठीशी आहे. रोहिणी खडसेंचा बदला घेण्यासाठी तुम्हाला जळगावात जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेता आली चाकणकरताई, पण ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराची भेट घेता नाही आली. कमीत कमी आता तरी अजून आहेत तुमच्या हातात 4-8 दिवस, तुम्ही जा त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या प्रकरणात लक्ष घाला चाकणकरताई. आणि तरी पण आता चाकणकरताईचं थोडं अभिनंदन का मला करावं वाटतं की त्या थोड्या ऍक्टिव्ह झालेल्या वाटायला लागल्यात. आता इतके दिवस माहित नव्हतं की महिला आयोग काही आहे, चाकणकरताई कुणी आहे, तर त्यांचे ते रम्मान होत्या कौतुक सोहळ्यात. पण आता चाकणकरताई खडबडून जाग्या झालेल्या की त्यांना कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रात आपल्याबद्दल रोष निर्माण व्हायला लागला आहे. आता ऍक्टिव्ह दिसायला लागलेले आहेत. आनंद वाटला की तुम्ही रोहिणी खडसेंच्या पीएच्या पत्नीच्या बाजूने उभा टाकला जळगाव मध्ये. जर वा रे वा, धन्यवाद. तसं उभा टाका ना इकडे येऊन. ती जी मुलगी आहे तिच्यावर अत्याचार केला ह्या प्राध्यापक विजय पवारनं. या ना बीडमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घ्या, परळीत या, धनंजय मुंडेंच्या बाले किल्ल्यात या आणि ह्या महादेव मुंडेच्या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या त्या बाळा बांगरची भेट घ्या, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जा, त्यांना सांत्वन करा. जसं सुप्रियाताई सुळेंनी सांत्वन केलं तसं तुम्ही पण करा आणि दाखवून द्या की महिला आयोग अजून आहे. मी सुद्धा कार्यरत झाले, मी सक्रिय झाले, ही दाखवण्याची नामी संधी रुपालीताई चाकणकर तुम्हाला आता आलेली आहे. ही संधी तुम्ही दवडू नका. आणि जर खरंच शुक्रवारी
ज्ञानेश्वरी मुंडेंनी काही स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते मित्र. म्हणून वेळीच त्यांना आधार दिला पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकांच्या कानावर ही गोष्ट घालणं जरुरी आहे. म्हणून पालकमंत्री साहेब अजित दादा, तुम्ही वेळीच या प्रकारात लक्ष घाला आणि आरोपींना टायरात घ्या. म्हणून काल जीव व्याकुळ होऊन ज्ञानेश्वरी ताईंनी एक शंका उपस्थित केलेली आहे की हे प्रकरण दाबल्या चाललंय. पुन्हा उचलल्या जातं, पुन्हा दाबल्या जातं, पुन्हा उचलल्या जातं, पुन्हा दाबल्या चाललं. तू कर मारल्याने मी करते रडल्याने, मी करतो मारल्याने तू कर रडल्याने, हे काय चाललेलं आहे? तेवढ्यापुरतं धस येतात, आवाज उठवतात जातात निघून. सुप्रियाताई येतात, आवाज उठवतात जातात निघून. हे प्रकरण दाबणार आहेत का हे एकदा स्पष्ट सांगून टाका. की ज्यावेळेस बाळा बांगर समोर आलेला आहे तो सांगतोय, तो काय सांगतोय ते त्यांना विचारा. त्याच्याकडे काय गोपनीय माहिती आहे महादेव मुंडेंच्या प्रकरणाची? काल झालेली आहे. तावंत साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांचं पूर्ण स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं. आता महादेव मुंडेच्या प्रकरणाला गती येणार आणि याच्यातले जे कोणी 5 का 6 आरोपी आहेत कोणीही सुटणार नाही. आता हे जे छोटे 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 आक आहेत ना, झिपऱ्या वाढवलेले, झिनपेंट घालून, रिव्हॉल्वर कमराला लावून, दारू पिऊन जिंकून, गांजा चरस ओढून ड्रग्स मध्ये तल्लीन झालेला हा बीड जिल्ह्यातला तरुण, ज्याला भरकटण्याचं काम ह्या पैशाच्या जीवावर वाल्मिक कराड सारखे लोक या फंटर टंपर गोळा करतात आणि त्यांच्या हातातून असे कृत्य करून त्यांचं जीवन बर्बाद करतात. त्यांच्या आई वडिलांना काय वाटत असेल मित्रांनो, आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुख परिवाराच्या पाठीशी अख्खा 13 करोडचा महाराष्ट्र उभा राहिला, तसाच आता महादेव मुंडेच्या प्रकरणाची सुद्धा आपण उभा राहताल. असाच बुलंद आवाज या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने उठवला पाहिजे मित्रांनो, की यापुढे अशा घटना नाही घडल्या पाहिजेत. याच्या जातीनं लक्ष. आता माझी कळकळीची विनंती मुख्यमंत्री कावंत साहेबांचं तर मी अभिनंदन करू इच्छितो. एसपी साहेब, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही लक्ष घालताय. अत्यंत प्रामाणिकपणे तुमचं काम चालू आहे असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलेलं आहे. सगळं काही खरं असलं तरी दबाव, बंगल्याहून फोन, आरोपी कोण, मग बंगल्याहून फोन कोणी केला? बंगल्याहून फोन करायचं काम तर मुंडे साहेब नाही करणार, धनंजय मुंडे नाही करणार. मग त्यांचे कोण खालचे कार्यकर्ते आहेत? मग त्या कार्यकर्त्यात वाल्मिक कराड आहे का? मग कोणी सानपला फोन केला? कोणाला पकडू नका म्हणून म्हणतात. बंगल्याहून फोन आला आणि तपास दाबला, बंगल्याहून फोन आला, तपास थंड झाला. कुठं चाललाय आपला महाराष्ट्र मित्रांनो? विषय गंभीर आहेत, विषय भरपूर आहेत. त्या भाषावादाच्या संदर्भात चर्चा होते, मोठे मोठे पान भरून रकाने येतात. माती भडकवल्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि निवडणुका आल्या, महापालिकेच्या निवडणुका आल्या, कारण मुंबईची महानगरपालिका हे भ्रष्टाचार करायचं फार मोठं कुरण आहे. 30-30 वर्ष, 25-25 वर्ष तुमच्या हातात सत्ता देऊन अजून मुंबईची तुंबई थांबली नाही. आता तुमच्या समोर एक विषय आलेला मराठी. अरे जा ना, त्या मराठीचा एवढा कळवळ आहे तर त्या बेळगाव, धारवाड, बिदर ह्या भागांना न्याय द्या. हा जो भाषावादाचा हा जो कर्नाटक सीमा आपला जो मराठी माणसांना ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये त्रास दिला जातोय, मराठी माणूस जसा असह्य झालेला, तिथं आतापर्यंत शेकडो लोकांनी बलिदान दिलंय ह्या मराठीसाठी. तिथं जाऊन त्यांना पाठबळ द्या. आज या बेळगाव ह्या भागामध्ये त्यांच्या व्यथा काय बघा. मित्रांनो, विषय खूप आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेची मर्यादा आणि आपला वेळ फार महत्वाचा आहे. तेवढ्यातून तुम्ही आमच्या चॅनलला आशीर्वाद देताय, आमचं चॅनल पाहताय, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल हे वाढवताय, सबस्क्रायबर्स वाढतायत, व्ह्युअर्स वाढतायत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी धन्यवाद करू इच्छितो. आणि मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एक स्टेटमेंट करतोय. 5 जुलैपासून आपला भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस सुरू झालेले. अव्याहतपणे चालणारा हा कोर्स आहे.
ऍडमिशन ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून पुढे 30 दिवस चालणारा हा कोर्स आहे. कोणी कधी ऍडमिशन घ्या, आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, किंवा 5 जुलैला ज्यांनी घेतलं त्यांना 5 ऑगस्ट पर्यंत त्यांचं शिकवलं जाईल. जो आज घेतोय त्याला इथून पुढे 30 दिवस शिकवलं जाईल. तर असा भाषण कला स्टेज करेज क्लासेस, रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह यांच्या भाषण कला स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या. तुमचं भविष्य घडवा. दररोज प्रॅक्टिकल आहे. दररोज तुम्हाला व्यासपीठावर दिलं जाईल. दररोज तुमच्या हातात माईक दिला जाईल आणि दररोज 30 दिवस कंटिन्यू नॉन स्टॉप, सुट्टी नाही, तुमच्याकडून भाषण कलेचा सराव करून घेतला जाईल आणि एक चांगला वक्ता घडवला पाहिजे ह्याच ध्येयानं आम्ही प्रेरित झालेलो आहोत आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे. प्रथम बॅच जवळपास हाऊसफुल झालेली, आता दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे. 10 मुलांची एक बॅच आहे. तर मित्रांनो बघा, ऍडमिशन घ्या आणि भाषण कला स्टेज करेज जरूर जरूर शिका आणि तुम्ही सुद्धा बोलतं व्हा. जो बोलेल, पुन्हा सांगतो, जो बोलेल त्याची माती विकेल, जो नाही बोलणार त्याचं सोनं सुद्धा विकणार नाही. मित्रांनो चला आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विषयासह. पण तुमच्या कमेंट जरूर लिहा का महादेव मुंडेचं प्रकरण दाबल्या जाणार आहे का, असं तुम्हाला काय वाटतं? महादेव मुंडेचं प्रकरण दाबल्या जाईल का? आरोपी सापडतील का? आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळेल का? बघूया. आता ज्ञानेश्वरी कावंत साहेबांना भेटणार आहेत मंगळवारी. शुक्रवारी त्यांनी आयशा इशारा दिलेला आहे. आता हे राजकारण खडबडून जागे होतात का ते आपल्याला पाहावं लागेल. काय काय घडतं यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आपण पण राहा, सतर्क राहा, जागरूक राहा आणि काळजी घ्या. उद्या भेटूया. नमस्कार. सकाळचा भोंगा वाजतच राहणार आहे. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. चला, प्रवेश सुरू झाला. 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर. आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. प्रवेश सुरू झाला. कोर्स फक्त 30 दिवसाचा. दररोज 1 तास द्यायचा आहे. 5 जुलै पासून भव्य सुरुवात. प्रवेशासाठी संपर्क करा. रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर. 98 90 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.